आहे तो पूरक आहार दररोजच्या दिवशी वेगवेगळा आहे आणि त्याप्रमाणे आपण दररोज ह्या शाळेमध्ये वाटप करतो। त्यानंतर आपल्या शाळेची जी सुरुवात आहे की आदर्श असा परिपाठ आमचे शाळेचे सर लोहार सर हे अगदी आनंददायी वातावरणामध्ये जो आदर्श परिपाठ आहे हा आदर्श परिपाठ घेतात आणि त्यामध्ये दररोजचे जे काही उपक्रम आहेत गटकार्य चर्चा आनंदी शिक्षण त्याचबरोबर या परिपाठामध्ये दररोजचा जो जे काही विषय आहेत सर्वच्या सर्व इंग्लिश असेल मराठी असेल जनरल नॉलेज असेल सामाजिक शास्त्र असेल ह्या सगळ्याच विषयाचा ह्या परिपाठामध्ये समावेश असतो। त्यानंतर इयत्ता 5वी ते 8वीची स्कॉलरशिप आणि नवोदयचे तास पण आमच्या दररोज नियमाप्रमाणे चालू आहेत। त्यानंतर क्रीडा स्पर्धा आपल्या शाळेमध्ये तर क्रीडा स्पर्धा होतातच पण आमच्या बीट स्तरावर दरवर्षी क्रीडा स्पर्धा घेतलेल्या जातात आणि त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो। यामध्ये आपल्या शाळेतील 4 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे। त्यामध्ये अबोली सगट, त्याच्यानंतर आयशा पठाण, त्याच्यानंतर समरीन पठाण आणि नंदिनी पारवे तर तालुक्या स्तरावर प्रथम 800 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि तिच्या जिल्ह्याला निवड झालेली आहे। त्यानंतर आपली जे विद्यार्थ्यांसाठी जे राजीव गांधी अपघाती विमा योजना आहे आपल्या गावातील एक विद्यार्थी आपल्या शाळेतीलच विद्यार्थी ओम मोहिते यांचं दुःखद निधन झाल्यामुळं आम्ही आमच्या शाळेतून त्यांना अपघाती विमा योजनाचा फॉर्म आमच्या डोंगरे सरांनी भरला होता आणि त्यांच्या प्रयत्नातून डोंगरे सर वारंवार ऑफिसला जाऊन त्यांना विनंती करून हा जो अपघाती विमा आहे जवळजवळ त्या मुलांना 1.5 लाखापर्यंत अपघाती विमा मिळवून देण्याचं कार्य ह्या शाळेतर्फे डोंगरे सरांनी केलेलं आहे। त्यानंतर स्कॉलरशिपसाठी मार्गदर्शन आता आमचे मिरासी सर नसल्यामुळं एक शिक्षकाची उणीव आहे तर आमच्या लोहार सरांनी गाडे सरांना जे शिक्षक आहेत ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना विनंती केली की बाबा आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक कमी आहे तर तुम्ही येता का, तर त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आठवड्यातून 2 दिवस मंगळवारी शुक्रवार खास त्यांनी आपल्या शाळेसाठी पूर्ण दिवस अगदी कसल्याही प्रकारचं मानधन किंवा काही न घेता आपल्या शाळेला सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत अध्यापन करण्याचं कार्य ते करत आहेत येतात की बाबा आम्हाला शेड बांधायचं आहे तरी त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन जवळजवळ 16 ते 17,000 रुपयेचं शेड त्यांनी स्वतःच्या खर्चातून ते बांधत आहेत आणि ती मदत आपल्या शाळेला केलेली आहे। तर मला आवर्जून त्यांचा एक उल्लेख करावा वाटतो की आमच्या शाळेच्या वतीनं की त्यांचा एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्हाला इथं त्यांचा सत्कार करायचा आहे। तर जे उपस्थित असतील त्यांना विनंती करते की डोंगरे सरांनी त्यांचा सत्कार करावा। आपण सुखाची झोप या भारतामध्ये घेत आहोत अशा सैनिकांना सल्यूट करणं हे आपलं खरं तर पहिलं कर्तव्य आहे आणि योगायोग चांगला आहे की आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्याला त्यांचा सत्कार करता आला। Republic Day is the national festival of our country. On 26 January 1950, the Constitution of India came into force.
रोग जरी असला तर योगाच्या माध्यमातून या व्यायाम प्रकारातून सुद्धा आपण तो बरा करू शकतो. ही देणगी भारतानं सर्व जगाला दिली आहे आणि सर्व जगानं ती मान्य केली. म्हणून आपण आज दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करतो. आणि योग आणि आपलं संगीत याच्या माध्यमामधून आपल्या इयत्ता 8वीच्या सर्व मुलींनी अतिशय सुंदर असं योगाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवलं.